गेला बघ. गेला बघ. उत्तर पुणे जिल्ह्यात बिबट्यांचा खेळ जणू काही चालला अशी प्रसंग या ठिकाणी चित्तथरारक मेंढपाळांनी पाहिलेला आहे. आपण पाहू शकता की या मेंढपाळांच्या घोडींवरती बिबट्या या काँग्रेसात दबा धरून बसल्यानंतर बिबट्यांचे हल्ला करण्याच्या परिस्थितीत असताना या ठिकाणी आपल्या घोडींची हालचाल पाहून या ठिकाणचे मेंढपाळ जे आहेत ते या ठिकाणी आले आणि आपल्या ज्या घोडी हालचाल का करतात हे पाहून ते पळत येत असताना या ठिकाणचे स्थानिक नेते आहेत त्यांना या ठिकाणी बोलवलं आणि त्यांनी कुऱ्हाडी घेऊन या ठिकाणी त्यांच्या पाठला करत असताना त्या ऊसामध्ये गेलेला. काय सांगाल, खरं तर काय परिस्थिती होती आणि कसा प्रसंग होता? प्रसंग खूप गंभीर होता. आम्ही सगळी वाड्यावर होतो. वाड्यापासून 200 फूट अंतरावर घोडी बांधलेली होती. तर तो ऊसाच्या शेतातून निघाल्याच्या नंतर घोड्याच्या समोर काँग्रेसाचं शेत होतं, त्याच्यामध्ये तो आल्याच्या नंतर आम्ही सगळी 2-3 एक माझी आई, शेजारची मावशी, आम्ही वाड्यावरच होतो बसलेलो. घोडी का घाबरली म्हणून आम्ही उठून पाहिलं तर तिथं होता तो वाघ होता. मग शेजारी प्रफुल्ल बोंबे यांचं घर होतं. मग तिथं सगळी पत्रकार मंडळी सगळे बसलेलीच होते. मी प्रफुल्लला फोन केला, तो तिथून आल्याच्या नंतर आम्ही सगळी तोपर्यंत तो इथंच होता. मग त्याच्याकडे आल्याच्या नंतर तो हा काँग्रेसाच्या शेतामधून इकडं ऊसाच्या शेतात पळून गेल्याच्या नंतर सकाळी पण इथं शेजारीच ऊस तोडीत्यात त्यांच्या महिलेवर पण सकाळी हल्ला केला, पण ते शेजारी माणसं असल्यामुळे त्याचं काही हल्ला तो सक्षम नाही झाला. पण असा आम्हाला हा रोजच सामना करावा लागतोय बिबट्यांचा. नक्कीच या ठिकाणी तुमच्या हातात कुऱ्हाड आहे. बिबट्याची माहिती मिळाल्यानंतर भर दुपारचं ही जर घटना घडत असेल तर आता या परिसरातला जो बिबट्यांचा खेळ चाललाय हा माणसाच्या जीवावरती उठल्यासारखा वाटतो का? नक्कीच या ठिकाणी आत्ताच आपण पाहिलं समोर सगळे पत्रकार देखील होते. योगायोग असा की सगळे पत्रकार मंडळी त्या ठिकाणी प्रफुल्ल बोंबेंच्या त्या ठिकाणी आम्ही सगळेजण एक 10-12 जण पत्रकार या ठिकाणी उपस्थित आहेत. आपण सगळ्या पत्रकारांनी देखील हा प्रसंग पाहिला आहे, परंतु त्यांच्याकडे पुरावा काय नाही का हा बिबट्या त्या ठिकाणी हेमंतजी चापुडे साहेबांनी त्या ठिकाणी तो प्रयत्न केला व्हिडिओ काढण्याचा, परंतु वाघ मात्र त्या काँग्रेसामध्ये खाली बसलेला दबी धरून बसला. पहिलं डोकं काढलं हे हेमंत सरांनी पाहिलं, तुम्ही सगळ्या पत्रकारांनी पाहिलं, आपण पाहिलं, आम्ही सगळेजण होतो तुमच्याच बरोबर. आणि तो पाहिल्याच्या नंतर तो परत उठून खाली दाबला आणि दाबल्याच्या नंतर परत आपल्याला वाटलं गेला की काय, म्हणून आपण थोडंसं हे झालो. आणि नंतर मी म्हटलं चला आपण आता काहीतरी हात्यार जवळ पाहिजे म्हणून कुऱ्हाड घेतली. ही कुऱ्हाड घेतल्याच्या नंतर आम्ही त्याच्या पाठीमागे थोडंसं आपण पुढं येत राहिलो आणि नंतर मग तेव्हा मात्र दबी धरून बसलेला बिबट्या हा त्या ठिकाणी अगदी चपळाईपणा करून त्या ठिकाणी पळून गेलेला आपण सगळ्या पत्रकारांनी देखील पाहिला. आणि कुऱ्हाड ज्या वेळेला जवळ असल्यामुळं आम्ही त्या ठिकाणी धाडस केलं. पुढे गेल्याच्या नंतर आम्ही पाहिलं की बिबट्या आता उसात शिरलाय. आणि सकाळचा जो हल्ला होता त्या महिलेवरती तो मात्र नक्कीच त्यांनी केलेला आहे. हे या ठिकाणी 100% असं आहे की भयभीत या ठिकाणी जनता झालेली आहे, हे लक्षात घ्या. आज या ठिकाणी जर दिवसा आपण आता पाहतोय, आता वाजले जवळजवळ 3 वाजले असतील मला वाटतं माझ्या हिशोबाने 3 वाजले. आता 3 वाजता जरी तुम्हाला सांगतो 1-2 वाजल्यापासून सारखं एक बिबटे बाहेर दिसत आहेत प्रत्येक गावामध्ये आणि प्रत्येक शेतकऱ्यांच्या शेतीमध्ये त्या ठिकाणी वाघ येत आहेत. हे या ठिकाणी आपण सगळ्या पत्रकार मंडळींनी या ठिकाणी पाहिलंय. हे या ठिकाणी नक्कीच आपण विरोधक या ठिकाणी दिसतंय चित्र. खरं तर या बिबट्याचा खेळ हा रात्रंदिवस नाही तर 24 तास चालू आहे आणि या बिबट्याला जेरबंद करण्यासाठी शासन प्रत्येक गावात एक बिबट्या देणार आहे. ही परिस्थिती जर पाहिली तर एका शेतामध्ये एक बिबट्या दडला की काय अशी परिस्थिती या ठिकाणी पाहायला मिळत आहे. आज जय महाराष्ट्राच्या वतीनं वृत्तांकन करत असताना चित्तथरारक आज खरं तर आपल्यासमोर मांडण्याचा प्रयत्न करत आहे आणि या बिबट्याची दहशत ही खरं तर नागरिकांच्या मनावरती बसलेली आहे. अमोल दरेकर, जय महाराष्ट्र, शिरूर, पुणे.